निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, 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 तव झालो प्रसंगे गुणातीत, तव झालो प्रसंगी गुणातीत, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. हो, महाराज त्या भंगामध्ये म्हणतायत निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. कारण सगुण भक्ती करता करता निर्गुणापर्यंत पोहोचता येतं. आणि म्हणूनच सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती दोन्ही सारख्याच आहेत. फक्त निर्गुण भक्तीमध्ये कष्ट आहेत आणि सगुण भक्ती करताना सोप्या पद्धतीने जाता येतं. या दोन भक्ती झाल्या. त्याच्याही पुढे आमच्या संतांनी अनेक प्रकारच्या भक्ती सांगितलेल्या आहेत. तुकोबाराय तर एका ठिकाणी तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची. हो, पण झालंय काय, आजच्या समाजामध्ये भक्ती करत असताना सुद्धा आणि आपल्याला एक वर्ग असा पाहायला मिळतो की जो भक्ती करतोय पण त्या भक्तीमधून जे प्राप्त करायचंय ते त्याला मिळत नाहीये. भक्ती करतोय त्या भक्तीमधून जे प्राप्त करायचंय ते मिळत नाहीये. तसाच दुसरा वर्ग संसारातला सुद्धा आहे. संसार करतोय पण ज्या गोष्टीसाठी संसार करतोय त्याच्यातून जे प्राप्त व्हायला पाहिजे ते होत नाहीये. याचं एकच कारण तुम्हाला सांगतोय. याचं प्रामुख्याने एक कारण असं आहे की भक्ती करणारा साधक सुद्धा दुसरा भक्ती करतोय त्याप्रमाणे करायला जातोय म्हणून त्याला जे इप्सित प्राप्त करायचंय ते प्राप्त होत नाही. बघा ना, उदाहरण जर झालं, एखाद्याचा सुंदर आवाज आहे, सुंदर गातोय, दुसऱ्यालाही मोह होतो, बरोबर, मला सुद्धा असं गायन आलं पाहिजे, परंतु त्याच्यासाठी जे सायास आहेत त्या मुळापर्यंत तो जात नाही. अगदी 6 महिने शिकला की त्याला वाटतं वा मी त्याच्यासारखा गायक झालो पाहिजे. बरं, म्हणजे फक्त दुसऱ्याचं पाहून त्याला वाटतं मला तिथपर्यंत पोचायचं आहे. पण त्याच्यासाठी त्याने साधना केली पाहिजे आणि आवाजाला अगदी सुंदर जर वळण द्यायचं असेल तर तेवढी तपश्चर्या केली पाहिजे. संसारामध्ये सुद्धा जर पाहिलं तर संसारामध्ये सुद्धा प्रत्येक जीवाची अवस्था तीच आहे. प्रत्येकाला सुख प्राप्त करायचंय, पण सुख कशाने प्राप्त होईल हे फक्त समोरच्याकडे पाहतो. म्हणजे कुणाकडे पाहतो? ज्याने बंगला बांधला त्याला वाटतं त्याला सुख प्राप्त झालं असेल, ज्याने गाडी घेतली त्याला वाटतं त्याला सुख प्राप्त झालं असेल, ज्याला अगदी भरपूर मोठ्या पैशाची नोकरी लागली की त्याला वाटतं वा तो सुखी आहे, म्हणजे मला सुद्धा जर नोकरी चांगली लागली तर मी सुद्धा सुखी होईल. म्हणजे परमार्थात सुद्धा असंच चाललंय, दुसऱ्याला बघून परमार्थ चालू आहे आणि संसारात सुद्धा तसंच चालू आहे, दुसऱ्याला पाहून संसार चालू आहे. आणि म्हणून जे प्राप्त करायचंय म्हणजे संसारात सुद्धा आम्हाला सुख हवंय आणि परमार्थात सुद्धा त्या सुखाचीच प्राप्ती करायची आहे. पण होतंय काय की दुसऱ्याकडे पाहून आम्ही करतोय आणि जी गोष्ट मुळात करायची ती बाजूला राहते. एका छोट्याशा दृष्टांताने पुढे जातो. एक साधक आणि पंढरपूरला निघाला. आयुष्यामध्ये कधीच पंढरपूरची वारी केली नव्हती. विचार केला एवढे लोक जात आहेत, आपण सुद्धा जाऊया पंढरपूरला. आणि पंढरपूरला जायला निघाला. पंढरपूरच्या एसटी स्टँडवर उतरल्यानंतर त्याने पाहिलं की इथे पहिल्यांदा आलेलो आहेत, आपल्या ओळखीचं कोणी नाहीये, आपल्याला या पंढरीचं महिमान सुद्धा माहिती नाहीये. मग त्याने एका साधकाला विचारलं, बाबा मी प्रथमतःच या पंढरपूरमध्ये आलेलो आहे, इथलं महिमान जरा मला सांगा ना. मग त्याने त्याला सांगितलं, प्रथम काय करायचं तर इंद्रायणीमध्ये स्नान करायचं, पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं, नंतर पुढे आल्यानंतर चोखोबांचं दर्शन घ्यायचं, पायरीचं नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं, गरुड खांबाला मिठी मारायची आणि मग पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक व्हायचं, रुक्मिणी मातेच्या चरणावर नतमस्तक व्हायचं, बाहेर पडायचं, कळसाचं दर्शन घ्यायचं, प्रसाद घ्यायचं आणि घरी जायचं. एवढं ऐकल्यानंतर मग याने विचार केला, पहिलं काम करायचंय चंद्रभागेमध्ये स्नान करायचंय. मग हा एकटाच आहे, मग काय करायचं, स्नानाला जायचं कसं? कारण आपल्याकडे पैसा आहे, घड्याळ आहे, कपडे आहेत, कुठे ठेवायचं? तर आपलं सगळं जे आहे ते एका गाठोड्यामध्ये बांधलं आणि त्याच वाळूमध्ये खरडा खोदला आणि त्याच्यामध्ये काय केलं ते ठेवलं आणि वरून वाळू टाकली आणि आंघोळीला जायला निघाला. पण आंघोळीला जाताना निघाल्यानंतर त्याच्या लक्षामध्ये आलं की अरे बापरे, वाळवंट तर एवढं मोठं आहे, एवढ्या मोठ्या वाळवंटामध्ये आपलं गाठोडं पुन्हा आल्यानंतर सापडेल कसं बरे? मग काहीतरी खूण ठेवली पाहिजे. मग खूण म्हणून त्याने काय केलं तर त्या गाठोड्याच्या वर एक भगवान शंकराची पिंडी तयार केली आणि स्नानाला निघून गेला. आंघोळीला गेल्यानंतर हा आंघोळीला जात असताना दुसऱ्याने पाहिलं
आणि काय केलं, त्याच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली की जर पंढरपूरला आल्यानंतरच इथलं महिमान असेल की आंघोळीला जाताना पहिल्यांदा शंकराची पिंडी तयार करायची आणि मग आंघोळीला जायचं, असं त्याच्या मनामध्ये आलं. आणि हा आंघोळीला गेल्यानंतर हा दुसरा आला, त्यांनी त्याच्या बाजूला एक भगवान शंकराची पिंडी तयार केली. तो आंघोळीला गेला. हा पहिला आंघोळीला गेलेला परत येईपर्यंत ज्या जागेवर गाठोडं ठेवलं होतं त्या जागेवर 100-125 भगवान शंकराच्या पिंडी तयार झाल्या होत्या. आता माझा एकच प्रश्न आहे, पहिल्याने शंकराची पिंडी तयार केली त्याचं कारण होतं आपलं गाठोडं सापडावं म्हणून. आता मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की इतर सर्वांनी जे काही शंकराची पिंडी तयार केली त्याचं कारण काय असावं बरं? काहीच कारण नव्हतं, फक्त दुसऱ्याने केलेलं आहे म्हणून मी करायचं. आणि हाच परमार्थामध्ये आणि संसारामध्ये चालू आहे. दुसरा करतोय त्याला सुख मिळालं असेल म्हणून मी सुद्धा तसंच केलं तर मला सुख मिळेल. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून भक्ती करत असताना भक्तीचं वर्म आम्ही जाणलं पाहिजे. कारण भक्तीमध्ये काय प्रथम पाहिजे. आमच्या तुकोबारायांनी नवविधा भक्ती सांगितल्या. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. तुकोबारायांनी नवविधा भक्ती सांगितल्या. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम. आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा नवविधा भक्ती सांगितल्या. आमचं शास्त्र सुद्धा नवविधा भक्ती सांगतं. नवविधा भक्तीमध्ये प्रथम क्रमांक लागतो तो म्हणजे श्रवण भक्तीचा. हो, कारण आमच्या संतांनी आणि श्रवण भक्तीला फार विशेष महत्त्व दिलेले आहे. ज्ञानोबाराय सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करत असताना प्रारंभी वर्णन करतायत की जो ऐकणारा श्रोता आहे त्या श्रोत्याला ज्ञानोबाराय उपमा देतायत, तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा अर्चितसे भक्ती. म्हणजे ऐकणाऱ्याला ज्ञानोबारायांनी सुद्धा महेशाची म्हणजे भगवान शंकराची उपमा दिलेली आहे. आणि म्हणून श्रवण भक्ती ही सर्वात श्रेष्ठ आहे. श्रवण भक्तीने परीक्षितीचा आणि उद्धार झाला. आपण अनेक उदाहरणं पाहिली असतील की श्रवणाने अनेकांचा उद्धार झाला. परंतु श्रवण करणाराही तसा पाहिजे बरं का. हा, श्रवण करणाऱ्यामध्ये आणि अनेक प्रकारचे श्रोते आहेत. श्रवण करणाऱ्यामध्ये पहिला श्रोता असा आहे की नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. हो, काही जण फक्त ऐकतात आणि इकडे सोडून देतात. दुसरा श्रोता असा ऐकणारा की तो ऐकतो आणि फक्त दुसऱ्याला सांगण्याचं कार्य करतो. हो, परंतु तिसरा श्रोता फार महत्वाचा आहे. तो ऐकतो सुद्धा आणि त्याचं चिंतन मनन करून आपल्या आयुष्यामध्ये आणि बदल घडवण्याचं काम तो करतो. हो, या 3 प्रकारचे श्रोते आहेत. पहिला श्रोता फक्त ऐकतो आणि सोडून देतो बरं का. हो, एक दृष्टांताने छोट्याशा पुढे जातो की श्रोत्यामध्ये ऐकणाऱ्याला फार महत्व आहे. एका मूर्तिकाराकडे आणि भरपूर अशा मूर्त्या बनवलेल्या होत्या आणि त्या मूर्त्या एवढ्या काही सुंदर बनवलेल्या होत्या. आपण सुद्धा मूर्त्याच आहेत बरं. हा, त्या भगवंतांनी निर्माण केलेल्या मूर्त्या आहोत आपण.